आज मी बनवले पिठीचे लाडू. एकदा खाल्ले तर चव विसरणार नाही एवढे चवीला चविष्ट. मुलांसाठी बनवा, प्रसादासाठी बनवा किंवा प्रवासात नेण्यासाठी बनवा. एकदा बनवा आणि महिनाभर रोज खा. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. पिठीचे लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला इथे पिठी भाजून घ्यायची आहे. पिठी भाजण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आहे. कढई छान अशी गरम झाली की याच्यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे. तर आपण पौष्टिक लाडू बनवणार आहोत म्हणून मी इथे गाईचं तूप वापरत आहे. भरपूर असं गाईचं तूप आपल्याला या कढईत घालून घ्यायचं आहे. तूप इथे छान असं मेल्ट होऊ द्यायचं आहे. तर इथे बघू शकता तूप छान असं मेल्ट झालेलं आहे. आता इथे घ्यायची आहे आपल्याला गव्हाची कणिक. तर कणिक इथे छान अशी गाळून इथे मी 2 कप एवढी गव्हाची कणिक घेत आहे. 2 कप एवढी गव्हाची कणिक आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. तुपामध्ये कणिक घातल्यानंतर आता ही कणिक आपल्याला या कणकेचा पूर्ण कलर चेंज होईपर्यंत म्हणजे सोनेरी कलर येईपर्यंत ही कणिक आपल्याला भाजून घ्यायची आहे. कणिक भाजताना आपल्याला गॅसचा पॉवर कुठेही मोठा करायचा नाही, तर मध्यम गॅसच्या पॉवरवरच आपल्याला ही कणिक छान अशी भाजून घ्यायची आहे. पिठीचे लाडू बनवताना खरी कसरत म्हणजे ही कणिक भाजणे. जेवढी छान आपण कणिक भाजू तेवढेच छान असे हे लाडू बनवून तयार होतात आणि तेवढेच चवीला चविष्ट असे हे लाडू बनतात. आता बघा, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल, व्हिडिओला लाईक केलं नसेल एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी महत्त्वाचा वाटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करून एक कमेंट करायला सुद्धा विसरू नका. इथे तुम्ही बघू शकता आपल्या कणकेचा जो कलर आहे तो पूर्ण चेंज झालेला आहे. ज्याप्रमाणे या कणकेचा कलर चेंज झालेला आहे त्याचप्रमाणे पूर्ण घरभर या कणकेचा जो सुवास आहे तो खूप छान असा दरवळत आहे. म्हणजेच आपली कणिक इथे छान अशी भाजून झालेली आहे. या स्टेजवर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि कणिक एका दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे. इथे मी एक परात घेतलेली आहे आणि परातीमध्येच ही कणिक जी आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे. कणिक काढताना आपल्याला पसरट भांडच इथे घ्यायचं आहे. कणिक पूर्ण काढून घेतलेली आहे आणि आता याच कढईमध्ये आणखी आपल्याला थोडं तूप घालून घ्यायचं आहे. तूप छान असं गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला काही मनुका घालून घ्यायचे आहे आणि या तुपामध्ये आपल्याला ह्या मनुका ज्या आहेत त्या छान अशा तळून घ्यायच्या आहे. पिठीच्या लाडूमध्ये जेव्हा आपण या तळलेल्या मनुका घालतो तेव्हा पिठीच्या लाडूचा जो स्वाद आहे तो दुप्पट तिप्पटने वाढतो. तर इथे बघू शकता आपल्या ज्या मनुका आहे इथे छान अशा तळून झालेल्या आहे. आता ह्या मनुका आपण काढून घेऊया आणि याच तुपामध्ये कट केलेली बदाम बी घालून ते सुद्धा आपल्याला या तुपामध्ये तळून घ्यायची आहे. आता इथे मी जे ड्रायफ्रूट्स वापरत आहे ते तळून वापरत आहे. तुम्हाला जर ते तसे घालायचे असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट्स तसे सुद्धा इथे वापरू शकता. आता आपले बदामसुद्धा इथे छान असे तळून झालेले आहे. ती बदाम बीसुद्धा आपण इथे काढून घेऊया आणि त्याच तुपामध्ये थोडे काजूचे कापसुद्धा आपण घालून घेऊया. कट केलेला काजू आपण याच्यामध्ये घालून तो सुद्धा या तुपामध्ये आपण तळून घेणार आहे. इथे तुम्ही ड्रायफ्रूट्स कमी जास्त करू शकता. सर्व ड्रायफ्रूट्स आपण या पिठीमध्ये घालून घेऊया. तर सर्वात आधी आपण इथे काही पिस्ता घालणार आहे. तर पिस्ता मी इथे न तळून घेताच टाकत आहे. त्याप्रमाणेच आपण इथे काजूसुद्धा टाकून घेणार आहे, बदाम बीसुद्धा आपण टाकून घेणार आहे आणि त्याचप्रमाणे आपण मनुकासुद्धा याच्यामध्ये टाकून घेणार आहे. सर्व काही याच्यामध्ये टाकून घेतल्यानंतर आता हे साईडने ठेवून देऊया. साईडने ठेवून द्यायचं आहे आणि आपल्याला इथे घ्यायचं आहे एक मिक्सरचं पॉट. मिक्सरचं पॉट घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये ज्या कपाने आपण 2 कप एवढी कणिक घेतलेली होती त्याच कपाने 2 कप एवढी साखर आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे 5-6 इथे वेलचीसुद्धा मी फोडून घालून घेत आहे. 5-6 वेलची घालत आहे आणि थोडं जायफळसुद्धा याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. जायफळ घातल्यानंतर इथे बारीक कट करून घेतलेलं आपल्याला खोबरं या साखरेमध्ये घालून घ्यायचं आहे. तर मी इथे 1 डौल खोबरं घेतलेलं आहे आणि ते असं बारीक कट करून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे 1 पाव एवढी मी खारीक घेतलेली आहे आणि त्याच्यामधल्या बिया काढून ती खारीकसुद्धा अशी कट करून घेतलेली आहे आणि हे सर्व आपल्याला बारीक होईपर्यंत छान असं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता सर्व साहित्य मी मिक्सरला छान असं फिरवून घेतलेलं आहे. चम्मचने याला मी थोडं तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवते. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे छान असं बारीक झालेलं आहे आणि बारीक झाल्यानंतर हे सगळं आपल्याला त्या कणकीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. खूपच चवीला चविष्ट असे हे पिठीचे लाडू बनवून तयार होतात. त्याचप्रमाणे हे लाडू खूप असे पौष्टिक होतात. जर घरी लहान मुलं असतील आणि मुलं चपाती खायला टाळत असेल तेव्हासुद्धा तुम्ही हे जे लाडू आहे ते मुलांना देऊ शकता. त्याचप्रमाणे आता श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळे सण येत असतात आणि सणासुदीला आपण हे
पिठीचे लाडू नैवेद्यासाठी नक्कीच करू शकतो किंवा येणाऱ्या गौरी गणपतीला सुद्धा आपण हे पिठीचे लाडू आपल्या घरी नक्कीच करू शकतो किंवा श्रावण महिन्यात घरोघरी सत्यनारायणची कथा केल्या जाते आणि तेव्हा पिठीच्या प्रसादाचा खूप असा मान असतो आणि तेव्हासुद्धा तुम्ही हे पिठीचे लाडू नक्कीच करू शकता. इथे तुम्ही बघू शकता मिक्सरच्या पॉटमध्ये सगळं बारीक केलेले जे साहित्य आहे ते सगळं मी या पिठीमध्ये घालून घेतलेलं आहे. आता या चमच्याने आपल्याला ही जी पिठी आहे ती छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. इथे आपण पिठी छान अशी मिक्स करून घेतलेली आहे. आता या पिठीचे आपण लाडू वळून घेऊया. तर मी एक लाडू वळून पाहिला तर इथे थोडा लाडू छान असा वळला नाही, तर इथे आपल्याला थोडं तूप आणखी लागणार आहे. तर मी आणखी थोडं तूप घेतलेलं आहे आणि ते तूप गरम करून घेतलेलं आहे आणि या पिठीवर टाकून घेतलेलं आहे. आता पिठीवर हे तूप घालून घेतल्यानंतर आपल्याला आणखी ही जी पिठी आहे ती छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि मिक्स केल्यानंतर या पिठीचे आपल्याला इथे छान असे लाडू वळून घ्यायचे आहे. खूपच चवीला चविष्ट आणि पौष्टिक असे हे पिठीचे लाडू बनून तयार होतात. जर तुम्हाला घरी बनवायचे असेल तर घरी बनवा आणि जर तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तर तुम्ही हे लाडू माझ्याजवळून ऑर्डरसुद्धा करू शकता. तर मी थंबनेलवर माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे आणि तिथून तुम्ही हे पिठीचे लाडू नक्कीच ऑर्डर करू शकता. लाडू बनण्यासाठी आपली ही पिठी तयार आहे. आता या पिठीचे आपण इथे लाडू वळून घेऊया. त्याच्यासाठी आपल्याला थोडी थोडी अशी पिठी हातामध्ये घ्यायची आहे आणि ज्या पद्धतीने आपण लाडू वळतो त्या पद्धतीनेच आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहे. तुम्ही इथे बघू शकता पहिला आपला जो लाडू आहे तो इथे बनून तयार झालेला आहे. याप्रमाणेच बाकी जी पिठी आहे त्याचेसुद्धा आपल्याला अशाच प्रकारचे लाडू वळून घ्यायचे आहे. खूपच साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण हे पिठीचे लाडू आज बनवलेले आहे. चवीला चविष्ट आणि तसेच खूप असे पौष्टिक हे लाडू बनून तयार होतात. तर या प्रकारे आपले पूर्ण लाडू इथे मी बनवून घेतलेले आहे. तुम्ही हे लाडू बघू शकता किती छान असे झालेले आहे आणि आतमध्ये तुम्ही बघू शकता लाडू किती असे नरम झालेले आहे. खूपच चवीला चविष्ट आणि तसेच पौष्टिक असे हे पिठीचे लाडू बनवून तयार होतात. घरी मुलांसाठी एकदा तुम्ही हे लाडू नक्की बनवा. आजचा हा व्हिडिओ किंवा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. एक लाईक व एक कमेंट करायला सुद्धा विसरू नका. लाडू ऑर्डर करायचे असेल तर नंबर थंबनेलवर दिलेला आहे. धन्यवाद.